नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशहितासाठी काय करतात का राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी करतात याकडे आपण लक्ष देणार आहोत। या देशामध्ये 98वे मराठी साहित्य संमेलन झाले। या संमेलनात सुद्धा त्याने प्रचार करायचं सोडलं नाही। साहित्य संमेलनामध्ये संतांची आतापर्यंत ज्यांनी मराठी भाषेवर प्रभुत्व निर्माण केलं, मराठी भाषा पुढे रेटत आणली आणि मराठीची अवीट घोडी या परंपरेनं हजारो वर्षापासून इथपर्यंत आणण्याचं काम संतांनी महंतांनी शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी, संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, संत चोखामेळा अशा विविध संतांनी ही मराठी किती गोडीची आहे आणि मराठीची गोडी किती महत्वाची आहे हे सांगण्याचं काम केलं। पण आपल्या भारताच्या पंतप्रधानांनी मला जगण्याची संधी आणि देशाला जगवण्याची संधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मिळवून दिली असे ते म्हणाले बघा। आणि ते हे पण म्हणाले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 100 वर्षापूर्वी मराठी माणसांनी स्थापन केला। मग मराठी माणसांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन केला असेल तर 1947 ला भारत देश स्वतंत्र झालाय। त्या मराठी माणसाने स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सहभाग का घेतला नाही असा प्रश्न साहित्य संमेलनात असलेल्या संयोजकांनी घेतला। कारण संयोजकाचे चेहरे पडले होते। संयोजक सहमत नव्हते पंतप्रधानाच्या मताशी। आणि नीलमताई गोरे यांनी तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आरोप केला साहित्य संमेलनामधून। ते राजकीय स्टेज नाही नीलमताई। आणि नरेंद्र मोदी साहेब, तुम्हाला सुद्धा भारतातले लोक सांगू इच्छितात, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं स्टेज नव्हतं। ज्यांनी मराठी टिकवून ठेवण्याचं काम केलं त्या विविध लेखकाचं, त्या विविध संतांचं, त्या विविध साहित्यिकांचं ते स्टेज होतं। आणि मराठी हे या देशासाठी किती महत्वाचे आहे ते सांगण्याचं स्टेज होतं। नरेंद्र मोदी कुठेही जाऊ द्या, आपला हेकेखोरपणा ते जनतेपुढे मांडणार आणि मी देशावर किती प्रेम करतोय हे दाखवणारच। कारण त्यांना सवय आहे, तुम्ही लढा, आम्ही कपडे सांभाळतो। म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या वडण्याचं काम भारताचे पंतप्रधान करत आहेत। भारतात असलेलं हे भाजप सरकार करत आहे। लाखो नोकऱ्याच्या जागा रिक्त आहेत, ती नोकर भरती करण्याचं भारताचे पंतप्रधान कुठेही बोलत नाहीत।
ते निश्चित बोलतात. ज्या ज्या ठिकाणी स्वार्थ आहे तिथं निश्चित बोलणार. हम इस देश के जवान को 2 करोड़ रोजगार हर साल में देंगे. त्यांचं वाक्य आहे. हम अब पूछते हैं पंतप्रधान जी आपको, आप 11 साल राज्य कारभार करते हो देश का, कहाँ है 22 करोड़ जवान लड़कियों को, तरुण लोगों को नौकरी कहाँ है? कुठं दिले 22 करोड लोकांना रोजगार? किती लबाड बोलता. प्रत्येक माणसाला 15-15 लाख रुपये देतो, स्विच बँकेतले भ्रष्टाचारातले पैसे आणतो आणि तरुण पिढीला रोजगार देतो. हर इंसान के जेब में 15 लाख रुपए दे दूंगा. ये मोदी का सवाल है, मोदी का भरोसा है. मोदी का भरोसा, मोदी का भरोसा. पेट्रोल महाग, डिझेल महाग, तेल महाग, कडधान्य महाग. या देशातल्या काँग्रेसनं तयार केलेल्या कंपन्या विकल्या, विमानतळ विकले. महाराष्ट्रातले वेदांत फोक्सकॉन सारखे लाखो तरुणांना काम मिळणारे प्रोजेक्ट, उद्योग गुजरातमध्ये नेले. जे गुजरात हे राज्य मजबूत करण्याचा हेतू नरेंद्र मोदीचा आहे. तो पण असा की 2 मराठी चेहरे ईडीच्या दबावाने आपल्या ताब्यात घेतले. ते 2 चेहरे म्हणजे मराठ्याचे. त्याचे नाव एकनाथ शिंदे आणि अजित पवार. या दोघाला दाबलं, हालचाल केली की ईडीच्या माध्यमातून जेलमध्ये. असे कितीतरी मराठ्याचे धाडशी चेहरे मिंदे करण्याचं आणि दबावात घेण्याचं काम नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून केले. आज ही फोडा झोडा आणि राज्य करा अशी नीती या देशामध्ये चालू आहे. या सर्वांनाच वेळेत ओळखा. राहुल गांधी म्हणतात व्हीएमचा घोटाळा 100% आहे. 1 तासामध्ये 76 लाख मतदान आलेच कसे? 5,000, 5 लाख, 10 लाख मतदान वाढवण्यासाठी पंचवार्षिक योजना पूर्ण व्हावी लागते. तरी सुद्धा 5-10 लाख मतदान वाढत नाही. अवघ्या 2 तासामध्ये 76 लाख मतदान वाढतंय. आणि त्याच्यावर सर्वोच्च न्यायालय टिप्पणी करतंय की या 2 तासातल्या कालावधीमध्ये झालेले मतदान आमच्या समोर सादर करा. कशा पद्धतीने हे मतदान वाढलंय, नेमकं काय झालंय, हे सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस देऊन बजावलंय. आता न्यायालयाचा विश्वास जनतेला आहे, न्यायालयाचा आहे, पण आयोग याची माहिती देईल का? प्रश्नचिन्ह आहे. नरेंद्र मोदी आयोगावर दबाव टाकणार नाहीत का? प्रश्नचिन्ह आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मूळ शरदचंद्रजी पवारची असताना अजित पवारची पार्टी म्हणून सांगण्यात आलं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असताना शिंदेची शिवसेना आहे म्हणून सांगितलं.
धनुष्य बाण हे चिन्ह मूळ शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचे आहे, त्यांचं चिन्ह आहे म्हणून सांगितलं. आणि शिंदे यांनी ते चोरून नेलं, कारण पहिला सिम्बॉल बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेचा धनुष्यबाण होता आणि ते धनुष्यबाण एकनाथ शिंदेचा म्हणून निवडणूक आयोगाने निर्णय दिला. या असल्या दोन मोठ्या घटना शरदचंद्रजी पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात गेल्या. तर 76 लाख मतदान हे घोटाळा करून आणलं आणि घोटाळा करून महायुतीला दिलं, असं निवडणूक आयोग कसं सांगेल? हा फार मोठा प्रश्न आहे. मग एवढा या देशामध्ये हाहाकार असताना पुन्हा अजून नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान साहित्य संमेलनातून सांगतात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे मला नव्हे तर देशाला जगण्याचा मार्ग मिळाला. मराठी भाषेमुळे, मराठी भाषा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढं आणण्याचं काम केलं, असं नरेंद्र मोदी म्हणतात. म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषा वापरली नाही, संत तुकारामाने नाही, एकनाथाने नाही, चोखामेळाने नाही, ज्ञानेश्वराने नाही, कुणीच नाही. म्हणजे यांना दुय्यम दर्जा दिला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्रथम दर्जा दिला. याचाच अर्थ असा आहे की नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टीचा प्रचार करण्यासाठी कुठल्याही स्टेजचा वापर करतात. म्हणून भारतीय जनतेने आता जागरूक राहिलं पाहिजेत. विकासाचा, देश महासत्ता करण्याचा, महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रगती करण्याचा मुद्दा आपण घ्यायचा आहे. याच्यावर नरेंद्र मोदी काय करतात का हे बघायचंय. बघा, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रामध्ये काम करतात, विकासाचे मुद्दे बाजूलाच आहेत, पण लबाड बोलण्याचे मुद्दे माझे समोर आहेत. मराठा आरक्षण तसंच राहिलं, मातंग समाजाचं आरक्षण न्यायालयानं देण्यास हरकत नाही, अशा पद्धतीनं महाराष्ट्र सरकार यांच्याकडे तो मुद्दा पाठवला. महाराष्ट्र सरकारनं आता शिफारस करायची आहे आणि मातंग समाजाला आरक्षण द्यायचं आहे, देण्यास काहीही हरकत नाही, असंही न्यायालयानं सांगितलंय. जरंगे पाटलांचा मुद्दा तसाच आहे. असे विविध प्रकार या देशामध्ये आहेत. देश जर प्रगती पथाकडे न्यायचा असेल आणि देश महासत्ता बनवायचा असेल तर नरेंद्र मोदी यांनी लबाड बोलणं प्रथम बंद करावं. देवेंद्र फडणवीसांनीही लबाड बोलणं बंद करावं. कारण नरेंद्र मोदी शरद पवाराला म्हणाले होते, शरद पवार भटकती आत्मा आहे. भटकती आत्मा सोबत घेऊन नरेंद्र मोदी संमेलनात बसले. शरद पवाराला पाणी काय द्यायलंय, खुर्ची काय द्यायलंय, मनधरणी कसं करते, म्हणजे मी किती शरदचंद्रजी पवार यांच्यावर प्रेम करतोय हे दाखवलं त्यांनी आणि तेच फोकस झालं. पण एक लक्षात ठेवा, शरदचंद्रजी पवार यांनी नरेंद्र मोदी यांनी दिलेलं पाणी पिलं नाही. तुझं पाणी सुद्धा नको रे असं म्हणल्यासारखं झालं. एवढं प्रेम असतं तर शरदचंद्रजी पवार यांचे राष्ट्रवादी
अजित पवाराला आपल्या ताब्यात घेऊन ती फोडलीच नसती. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना एकनाथ शिंदेला हाताशी धरून ईडीची भीती दाखवून शिवसेना फोडली नसती. एका बाजूनं पक्ष फोडायचे, खासदार आमदार फोडायचे, मशीन मध्ये घोटाळा करायचा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 30-40 हजार मतदान डुप्लिकेट तयार करायचे, त्याचे मतदान कार्ड तयार करायचे, ते मतदान त्या जिल्ह्यातले नसताना दुसऱ्या जिल्ह्यातले तिसऱ्या जिल्ह्यात, तिसऱ्या जिल्ह्यातले चौथ्या जिल्ह्यात, असे जिल्ह्यामध्ये नवीनच मतदान वाढवले. 76 लाख मतदान वाढवले आणि लबाडी करून महाराष्ट्रात सरकार महायुतीचं स्थापन केलं. म्हणजे फोडा झोडा राज्य करा. अमित शहा शरदचंद्रजी पवारला काय काय म्हणाले, कशा पद्धतीनं बोलले, हे सगळं लक्षात घ्या. अमित शहा आणि नरेंद्र मोदी ही जोडगोळी आहे. आणि ती आपूची गोळी म्हणलं तर काही हरकत नाही. आपू एकदा खाल्ली की झोपला. असे मराठ्याचे लढवय्य नेते झोपवण्याचं काम नरेंद्र मोदीने केले. फक्त एकच नेता झोपला नाही, राहुल गांधी आणि महाराष्ट्रामध्ये शरदचंद्रजी पवार हे झोपले नाहीत आतापर्यंत. तरी बघूया पुढे काय होतंय ते. पण मला वाटतंय शेवटच्या टप्प्यामध्ये शरदचंद्रजी पवार नरेंद्र मोदीला कधीच आरी जाणार नाहीत. कारण ते सारखं म्हणतात, महाराष्ट्र दिल्लीच्या पुढे कधीच झुकणार नाही. हे शिवरायाचा महाराष्ट्र आहे. आणि राहुल गांधी म्हणतात, मैं राहुल गांधी हूं, किसी को नहीं डरता हूं, हम झुकने वाले नहीं, हम नहीं डरते, हम नहीं डरते नरेंद्र मोदी को. सोच लो, ही करारी बाना राहुल गांधीच आहे. आणि महाराष्ट्रामध्ये करारी बाना शरदचंद्रजी पवारचा आहे. जे झुकले ते मिंदे झाले, जे झुकले नाहीत ते अजूनही शिवरायांसारखे टाईट आहेत. आणि असंच शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आणि महात्मा गांधीच्या राष्ट्र प्रेमाच्या पोटी आपण सत्यमेव जयते या मुद्द्यावर भारतातल्या प्रत्येक माणसाने राहूया. आणि देशाला लुटणाऱ्या, देशाला बर्बाद करणाऱ्या अदानी सारख्या माणसाच्या 16 उद्योगपतीला 16 लाख करोड रुपये माफ करणाऱ्या आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणाऱ्या, कष्टकरी मोलमजुरी करणाऱ्या लोकांना वाऱ्यावर सोडणाऱ्या या भाजप सरकारपासून सावध राहा. हे गोरगरिबाचं सरकार नसून उद्योगपतीचं सरकार आहे. आणि ते उद्योगपतीचं सरकार केंद्रातलं राज्यातलं पाय उतार करा आणि सर्वसामान्य जनतेचं, काँग्रेसचं, इंडिया आघाडीचं सरकार या देशामध्ये पुन्हा केंद्रामध्ये स्थापन करा. अशीच आता देशातल्या सर्व भारतीय जनतेची मागणी आहे, भारतीय नागरिकाची मागणी आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नरेंद्र मोदीची चालबाजी ओळखून या देशाचं सरकार कसं पाय उतार होईल तेच येणाऱ्या काळामध्ये. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा,
आणि आतापर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खडतर प्रवास यूट्यूब चॅनलला जॉईन व्हा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.